आमच्या संस्थेने असे काही रेडे बोलवले की चौथा वर्ग होते फक्त. अण्णा म्हणायचे की अरे आम्ही कोण आहोत, चौथा वर्ग पास असणारे किंवा नापास असणारी माणसं काय माणसं असतात का? पण आमच्यासारख्या रेड्याला जर जोग महाराजांनी बोलावायला लावलं असेल तर ज्ञानोबा रायांनी सुद्धा रेड्याच बोलवला, लक्षात ठेवा. आमचं तरी शिक्षण किती आहे खरं सांगतो, 7वा वर्ग नापास आहे महाराज, मी खरंच नापास आहे. 7वा वर्ग नापास. आमच्या त्या मॅडम होत्या, त्या म्हणायच्या मला तू शाळेतच येऊ नको म्हणे, तू तिकडे जाय बाबा, शेगाव माळकरी होत्या, शेगावला जाय, तिकडे आळंदीला जाय, तू काही शिक तिकडून, मी तुला दर्शन घेईल म्हणे, पण तू शाळेत नको येऊ. आमच्याकडची भाषा आहे. खरंच म्हणायचं, खरंच म्हणायचं. 7व्या वर्गात आम्ही नापास होणारच होतो, आम्हाला माहीत होतं. म्हणून आम्ही आमच्या मित्राला सांगितलं की गड्या माझं मार्कलीट घेऊन तू येतो, आणि माझी आई जर घरी असली तर असं सांगू नको नापास झालो आहे म्हणून. मी काय सांगू मग, म्हटलं तू असं सांग माझा जर एक विषय गेला ना तर ज्ञानदेव म्हणायचं, आणि 2 गेले तर तुकाराम म्हणायचं. मी समजून चाले की आपले 2 विषय गेले. महाराज ते आलं, ते ज्ञानदेव तुकाराम नाही म्हटलं, ते म्हटलं पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. सगळीच गेली. खरंच तुम्हाला सांगतो, आम्ही आज इथं उभे आहोत ना, मला नाव घ्यावं लागेल, माझे गुरुवर्य पुंडलिक महाराज शास्त्रीजींचं, जंगले महाराजांचं. जंगले महाराज जर माझ्या जीवनामध्ये भेटले नसते तर मला हे ठिकाणही भेटलं नसतं. बघा माझं जाणं होत नाही महाराज त्यांच्याकडे, आता ते शिव्या देतात मला, हो ना तर काय म्हणतात, बोंबलत फिरतो पण इकडे येत नाही म्हणे. पण माझे त्यांनी उभं केलं आहे मला. आणि माझे खरं म्हणजे माझं जे प्रेरणास्थान आहे, ती प्रेरणास्थान म्हणजे हवा श्रीराम महाराज. हे स्वामींचे अंतरंग शिष्य, लक्षात ठेवा. तुम्हाला सांगतो, श्रीराम महाराज मेहुणकर, श्रीराम महाराज मेहुणकर म्हणून प्रसिद्ध आमच्या इकडे महाराज. त्यांनी श्रीराम अवधूत त्यांच्या वडिलाचं नाव नाही लिहिलं. त्यांनी स्वामींना जेव्हापासून स्वीकारलं तेव्हापासून श्रीराम बंकट कोकाटे, श्रीराम बंकट, श्रीराम श्री बंकट असं लिहायचं. ते श्रीराम बंकट म्हणजे गुरुजीचं नाव, म्हणजे स्वामींचं नाव नंतर त्यांनी लिहिलं शेवटपर्यंत. त्यांची सही अजून मी वाचली, श्रीराम बंकट, श्रीराम श्री बंकट असं. आणि एवढी निष्ठा त्यांची होती, ते माझे प्रेरणास्थान मला खऱ्या अर्थाने पुढे पाठवणार आहे. आणि म्हणून आमची परंपरा स्वामींची परंपरा असो. म्हणून आपण या ठिकाणी उभे आहोत. कशावरून विषय निघाला मला माहीत नाही, पण मी तुम्हाला आता हे बंदवरून निघाला. 2 माईक होते जगन्नाथांना, 2 माईक होते, एक जरा चांगला चालायचा आणि एक थोडा हे होता. ते म्हटले हा चालू आहे, नाही हा बंद आहे म्हणे, आणि हा चालू आहे असं म्हटलं होतं. असा विनोद अण्णाने त्यावेळेला सांगितलं होतं की जोग महाराजांची कृपा आहे. असो, प्रश्न असा आहे आपल्याला, भक्ता इसे जाना जे देही उदास, जे देही उदास. आता मी प्रश्न विचारणार आहे चोपदार तुम्हाला. भक्ता इसे जाना जे देही उदास म्हणजे देहावर जे उदास असतात ते कोण असतात? अरे भक्ता इसे जाना जे देही उदास, तुम्ही सांगा. मग जे देहावर उदास असतात ते कोण असतात? नक्की सांगा बरं, नक्की. जे देहावर उदास असतात ते भक्त असतात? जे देहावर उदास भक्त असतात का ते? जे जे देहावर उदास असतात त्यांना भक्त म्हणणार तुम्ही? म्हणणार का भक्त त्यांना? म्हणणार भक्त. म्हणजे देहावर जे उदास असतात ते भक्त असतात असं म्हणायचं तुम्हाला? नाही म्हणता येणार. माणसं धनासाठी देहावर उदास होतात. एकोत्तर याची वाडी जडती आगी घालती उडी. देहासाठी सुद्धा माणसं देहावर, धनासाठी उदास होतात महाराज, धनासाठी उदास होतात देहावर माणसं. आमच्याकडे सोयाबीनचं पीक फार आहे, तुमच्याकडे आहे का? आहे. ते त्याच्यात पाणी द्यायला काही आपले तरुण पोरं जातात, कशाचाच विचार न करता रात्री फिरत असतात त्या सोयाबीनमध्ये. साप असतात महाराज त्याच्यात, आणि ते साप बऱ्याचदा असं घटना घडतात की ते साप चावून पोरं जात आहेत, तरीसुद्धा नंतरसुद्धा ते चालूच असते. म्हणजे सोयाबीन कशासाठी? विकायसाठी, विकणं कशासाठी? पैशासाठीच ना. म्हणजे देहावर उदास होतोच ना माणूस पैशासाठी.
मग पैशासाठी जे देहावर उदास होतात ते काय भक्त असतात? अरे काही लोक आत्महत्या करतात ते सुद्धा देहावर उदास असतात म्हणून का ते भक्त असतात? व्यसन करणारी माणसं सुद्धा देहावर उदास असतात म्हणून का ते भक्त असतात? महाराज भक्त असतात ते. विठाला विठाला खरं म्हणजे आमचे वैकुंठवासी इंगडे महाराज काही विनोद करतात, फार मस्त विनोद होते, प्रमाणाने विनोद होते. एक माणूस घरी आला म्हणे. आल्यानंतर तो आपल्या सौभाग्यवतीला म्हटला, पिऊन आला होता. तो म्हटला की मी जर मुख्यमंत्री झालो ना सगळा महाराष्ट्र बदलून टाकेल. दृष्टांत सांगतो बरं काय, मला ॲक्शन नाही करायचं. दृष्टांताप्रमाणे सांगितलं पाहिजे. मी मुख्यमंत्री झालो सगळं महाराष्ट्र बदलून टाकीन आणि पंतप्रधान झालो सगळा देश. जमलं का नाही? जमलं. तुम्हालाही समजलं हे मला जमलंय म्हणून. मुख्यमंत्री झालो तर सगळा महाराष्ट्र आणि पंतप्रधान झालो सगळा देश बदलून टाकील. बाई म्हटली किती पिला तू? आपण किती पिला? महाराष्ट्र आणि देश नंतर बदला पतिदेवा. तुम्ही लुंगी म्हणून माझा पोरकोर घातला तो बदला. पोरकोरच घातलाय ना लुंगी म्हणून, देश बदलून टाकेल म्हणते. हे भक्त आहे ते, भक्त आहे ते. पार्टी ठरली आणि पार्टीमध्ये तुझा वाढदिवस आहे बोकड तू आणायचं म्हणे. त्याने ते नेलं आणि रात्रभर तिकडेच राहिला आणि सकाळी आला. बाईने एकदम हे फायरिंग चालू केली. कुठं गेलता रात्रभर? कुठं 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 काय कुठं मेला होता असंच ना? कुठं गेलताय रात्रभर? हा रात्रभर झाले वाट पाहते, सकाळी आले, तुम्ही कुठं गेलताय? तो म्हटले मी कुठं गेलतो ते जाऊ दे, हे बकरू कसं काय इथं? तुझं जाऊ दे म्हणे, मी कुठं गेलतो, हे बकरू कसं काय इथं म्हणे? ते बकऱ्यात जाऊ दे म्हणे, तुम्ही कुत्रं घेऊन कुठं गेलता रात्री? कुत्रच खाल्लं महाराजांनी रात्री शिजून. हे भक्त आहेत, हे त्यांना भक्त म्हणणार तो. जे जे देहावर उदास असतात ते भक्त असतात असं नाही. पण पुढे ऐका, जे जे भक्त असतात ते मात्र देहावर उदास असतात. देहावर उदास असतात. कबीरजी आपल्या शिष्यासोबत चालले होते. एक कुत्रं त्या ठिकाणी आलं. कबीरजीचा पाय पकडला त्याने. कबीरजीने त्याला हाडसुद्धा म्हटलं नाही. शिष्याने हाणून दिलं. आणखी दुसऱ्या गल्लीतून आलं महाराज ते. आणखी कबीरजीचा पाय पकडला त्याने. शिष्याने आणखी हाकलं. कुत्रं फार जिद्दी होतं. आणखी आलं महाराज ते. त्याने कबीरजीचा पाय पकडला. शिष्य म्हटले बाबा त्याला हाडतं म्हणा. अरे त्याला हाडतं म्हणा, तुमचं रक्तबंबाळ झाला पाय तो, ते लक्तर लोंबायला लागले खाली, तुम्ही हाडतं म्हणा. म्हटले कशाला हाड म्हणू? कुत्ता जाने चमडा जाने, भक्ताई से जाना जे भक्ताई से जाना जे आशा पाश निवारो. आशेमध्ये सुद्धा दोन प्रकार मी करणार आहे. एक मुक्तात्मक आशा, एक पाशात्मक आशा. मुक्त करणारी जी आशा ती असलीच पाहिजे. काही हे बिरडे फिटेल, काही तो स्वामी भेटेल, युगावनी वडील निमिषमानी, ही आशा असलीच पाहिजे. पण पाशात्मक आशा फार वाईट आहे, की जे तुम्हाला पाशामध्ये टाकते ती आशा फार वाईट आहे. आशा ही पाशामध्ये टाकत असते महाराज. आशा फार वाईट आहे. एक माणसाला नारळ सांगितले सप्त्याचे. नारळ आणण्यासाठी तो गेला. गेल्यानंतर तो बीडला गेला. बीडला त्याने नारळाची किंमत विचारली. म्हटले केवढ्याला भेटते नारळ? 20 रुपये. 20ला? मग तुम्ही विकत घेतले नारळ कधी? तुम्हाला किंमत माहीत कशी काय? मग तुम्ही नारळ विकत घेणारे आहात का? 20 रुपयाला आहे म्हणे नारळ. याच्यापेक्षा स्वस्त कुठे आहेत? याच्यापेक्षा स्वस्त आहेत अहिल्यानगरला. आता अहमदनगर म्हणायचं नाही, आता अहिल्यानगर म्हणायचं आहे.
माझ्या अहिल्या मातेच्या नावाने एक तरी शहर या महाराष्ट्रामध्ये असायला पाहिजे होता, आणि ते झालंय महाराज. अहिल्यानगर आता चुकूनही म्हणायचं नाही, नगरनं सुद्धा म्हणायचं नाही. म्हणायचं असेल तर अहिल्यानगरच म्हणायचं. अहिल्यानगर म्हणायचं. अहिल्यानगरला गेला, काय भाव दिले नारळ? म्हटले 15 रुपयाला. बापरे, इतके महाग, याच्यापेक्षा स्वस्त कुठे आहेत? म्हटलं याच्यापेक्षा स्वस्त पुण्याला भेटतील साहेब तुम्हाला. गेलं पुण्याला, 10 रुपयाला नारळ. याच्यापेक्षा स्वस्त मुंबईला भेटतील म्हणे. गेलं मुंबईला, 5 रुपयाला नारळ. याच्यापेक्षा स्वस्त कुठं आहेत? म्हणे याच्यापेक्षा स्वस्त नाही साहेब. आता किती स्वस्त पाहिजेत तुम्हाला? याच्यापेक्षा स्वस्त कुठं असतात का साहेब नारळ? आता फुकट आहेत म्हणे. कुठं आहेत फुकट? म्हणे कोकणात. गेलं कोकणात, खूप उंच होतं नारळ, असं वाकडं होतं. चढलं झाडावर महाराज, खूप नारळ खाली टाकले. एकदा खाली उतरलं, हे आणखी त्याचं वर लक्ष गेलं, एवढं मोठं नारळ त्याला दिसलं. ते म्हटले हे तर आपल्याजवळ असलंच पाहिजे, हे तर असलंच पाहिजे. जैशी तृष्णा वाढीन मग मेरूही हाता आलिया. तरी म्हणे एखादी दारू ना वडगो. अरे मरण इथं आता टाकले ना, फुकट आहेत नाही. गेलं वर महाराज. नारळ जरा मोठं होतं, एका हाताने तुटत नव्हतं, दोन्ही हात लावले. जसे दोन्ही हात त्या नारळाला लावले, पकडलं ते नारळ, तसे खोडाचे दोन्ही पाय निसटले आणि खोडालासुद्धा ते लागत नव्हते. आता आदर झालं. आता कुठूनही दुर्बुद्धी सुचली म्हणे, आता मेलो, आता जगणं कशासाठी आहे म्हणे. इतक्या लांबून जर पडलो तर खाली नारळाचा ढीग आहे, आता मेल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून त्याने एका बाजूने पाहिलं. त्याला एक उंटावर बसलेला माणूस त्याने पाहिला आणि उंटावरच्या त्या माणसाला आवाज दिला, हे मला काढून दे रे दादा, तुला 1000 रुपये देतो म्हणे. मला काढून दे, मी तुला 1000 रुपये देतो. ते उंटावरचंच होतं महाराज. ते उंटावरचं तिथं आलं, बरोबर त्याच्या खाली असा उंट उभा केला. हे उंटावरचं उंटावर उभं राहिलं आणि त्याला काढायसाठी त्याचे पाय पकडले. उंटाला असं वाटलं हे उतरलं, ते उंट निघून गेलं. वरचं म्हणते 1000 देतो, खालचं म्हणते 2 देतो, फक्त नाराय झोपडू नको आता. जैशी तृष्णा म्हणजे आशा वाढीन आल्या. ही बंधनात पाडणारी आशा आहे आणि एक मुक्त पाडणारी आशा आहे. हे बंधनात पाडणारी आशा नको. गेले आशा पाश निवारुणी. मग काय करत होते ते? विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण. आशा नाही. आशा असली तर विषय असतो ना. प्रपंचामध्ये विषय असण्यासाठी आशा लागते. आशा नसेल तर विषय कसा असेल महाराज? पण त्यांची आशा नाही असं नाही, त्यांना आशा आहे, पण कैमी उद्धार पावेन अशी आशा आहे. म्हणून त्यांचा विषय प्रापंचिक नाही, त्यांचा विषय परमार्थिक आहे. विषय तो त्यांचा झाला नारायण. आणि नारायण विषय असल्यामुळे नावडे जन धन माता पिता. माता पिता आवडत नाहीत, माता पिता आता आपल्यालाही आवडत नाही, पण महाराजांना असं आपण म्हणू, जनही आवडत नाही आणि धनही आवडत नाही महाराज. अरे जनाचं आणि धनाची तर गरज पडणार आहे ना. जन लागेल ना महाराज, लोक लागतील ना आपल्याला सोबत. असं काय करताय तुम्ही? लोकाशिवाय कसं काय भागेल महाराज? असं काय करताय तुम्ही? लोक लागतील सोबत. कीर्तनाला गेलं तर लोक नको का? वाजवायला लोक नको का? म्हणजे पकवाद नको का? माणसं नेऊन टाकायला सुद्धा माणसाशिवाय भागत नाही महाराज. आणि तुम्ही म्हणता जनही नको आणि धनही नको. धनाशिवाय काय भागत असते महाराज? असलं पाहिजे म्हातारपणी थोडंसं गठोडं असलं पाहिजे, नाहीतर घरामध्ये व्यवस्था होत नाही. आणि म्हणून थोडंही असलं पाहिजे आणि सोबत जनही असलं पाहिजे. ऐका गड्या, जनही असलं पाहिजे
आणि धनही असलं पाहिजे. हे कोणाला वाटते? ज्याचा देवावर विश्वास नाही त्याला वाटते महाराज. ज्याचा प्रभूवर विश्वास आहे, ज्याचा गुरुवर विश्वास आहे, त्यांना काय धन पाहिजे काय जन पाहिजे. आणि म्हणून महाराज पाहिजे असं काय करता तुम्ही? आमची सल्ला घ्या जरा, आमच्या कीर्तनकाराची सल्ला घेत जा तुम्ही, नाही का. तुमच्याजवळ जन असलं पाहिजे, तुमच्याजवळ धन असलं पाहिजे. महाराज मागं पुढे पाहिजे असंच म्हणतायत ना, मागं पुढे पाहिजे थोडं. आणि समजा तुम्ही जनही नको म्हणताय आणि धनही नको म्हणता, एखादं संकट तुमच्यावर आलं तर मुंकाने निर्वाणी गोविंद से मागे पुढे, 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 निर्वाणी गोविंद से मागे निर्वाणी गोविंद असे मागे पुढे. मागे पुढे जर संकट आलं तर आमचा विश्वास आहे की आमच्या निर्वाणीच्या संकटाला तो आमच्या मागे पुढे उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. आमचा विषय फक्त नारायण आहे, जनधन नाही. नावडे जनधन माता पिता. आपली वेळ संपत आलेली आहे. शेवटच्या चरणाचा भाव. थांबा थांबा थोडं थांबा. विचार करायचा आहे मग आपल्याला म्हणायचे आहे, भैरवी म्हणायचे बरं का. थोडा विचार तर होऊ द्या. असे इतके तारकडी एकदम लायक पाहिजेत नाही का. मोटर खूप चांगली आहे, पाईपलाईन जर चांगली नसतील तर वाफ्यापर्यंत पाणी जात नाही महाराज. इथं आता मोटर कशी आहे मला माहीत नाही, पण पाईपलाईन खूप चांगली आहे. असो, शेवटच्या चरणाचा विचार करत असताना दोन पद्धतीने मला हे चरण आपल्या पुढे मांडायचे. एक पद्धत आपल्यासाठी आहे आणि एक पद्धत साधूसाठी आहे. आपल्यासाठी पद्धत आहे ती अशी आहे की एखादा माणूस जर चांगलं काम करत असेल तर त्याला सहकार्य करा. त्याला जर तुम्हाला सहकार्य करता येत नसेल तर त्याला अडचणीत आणू नका, त्याला भय घालू नका, त्याला थांबवण्याचा प्रयत्न करू नका. चांगल्या माणसाला चांगलं काम करत असताना तुम्ही जर अडचण बनत असाल तर तुम्हाला नरकात जावं लागेल. म्हणू नका, मी नंतर सांगतो त्यावेळेला म्हणा. तुम्हाला नरकात घातली या भय नरकात भला किसी का कर न सके तो, बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बनकर मत रहना. घर न किसी का बसा सके तो झोपड़ियां न जला देना, मरहम पट्टी
भी कर न सके तो हार नमकन लगा देना। दीपक बन कर जल न सके तो अंधियारा भी मत करना। पुष्प नहीं बन सकते तो भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना। पुष्प नहीं बन सकते तो चांगलं काम करणाऱ्या माणसाच्या मार्गातली फुलं बना। फुलं बनता येत नसेल तर बनू नका, पण काटा बनू नका। काटे बनकर मत राहिला आपल्यासाठी आहे। चांगलं काम करणाऱ्या माणसाने चांगलं काम करत राहायचं असते महाराज। मला असं वाटतं की बंकट स्वामीच्या मठाची समर्थपणे परंपरा माझे लक्ष्मण महाराज आता सांभाळत आहेत, अत्यंत समर्थपणे सांभाळत आहेत। अडचणी येत राहतील, आपण चालत राहिलं पाहिजे। तुम्ही सगळेजण त्यांना सांभाळताय। खरं म्हणजे प्रश्न होता, पण फार मोठं उत्तर भेटलं आपल्याला त्या प्रश्नाचं। स्वामींच्या मठाला फार मोठं उत्तर म्हणजे उत्तरदायित्व म्हणतात त्यालाच उत्तर म्हणतायत। अशा अर्थाने खरं म्हणजे सहकार्याची भावना असणं फार महत्त्वाची आहे, असली पाहिजे महाराज। चांगलं काम करणाऱ्या माणसाला सहकार्य केलं पाहिजे, आणि सहकार्य केलं आणत असाल तर महाराज म्हणतात घातली अभय नरकात जावं लागेल पहा। पण मी हेही सांगतो चांगल्या माणसासाठी, कोणी कितीही तुम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला ना, तर तुम्ही चालत राहा, तुम्ही चालत राहा, तुम्ही चालत राहा, तुम्ही चालत राहा। अडचण आणणारी माणसं सुद्धा एक दिवस तुमच्यासोबत चालल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा। चालत राहायचं। छत्रपती शिवाजी महाराज जर चालले नसते तर स्वराज्य निर्माण झालं नसतं। जगद्गुरु तुकोबाराय जर चालत राहिले नसते तर मला असं वाटते या महाराष्ट्रातले सप्ते सुद्धा चालले नसते। आणि म्हणून संकट येत राहतील महाराज, संकट जात राहतील। आणि खरं म्हणजे संकट तर रुचीने घेतले पाहिजे, रुचीने घेतले। खरं सांगतो, असे रुचीने घेतले पाहिजे। कसे आपण जे लोणचं, तुम्ही लोणचं एकदम खाता का? रुचीने। पापड रुचीने खातो म्हणा, चटणी रुचीनं म्हणजे असं मस्त असं संकट आहेत ना, काम करणाऱ्या माणसाने असे रुचीनं घेतले पाहिजे। ते शेवटपर्यंत संपू नाही दिले पाहिजे लोणचं, शेवटपर्यंत ताटात ठेवलं पाहिजे ते लोणचं, त्याशिवाय मजाच नाही। आणि म्हणून चांगलं काम करणे हे फार महत्त्वाचं आहे। असो, आपल्यासाठी हा विषय मी मुद्दाम सांगितला, म्हणजे आपल्या सगळ्यासाठी, की घातली अभय नरका जाणे। पण अभंगाचा विचार करत असताना या ठिकाणी भक्ताची लक्षणं सांगणारा जर सगळा अभंग असेल तर शेवटच्या चरणामध्ये सुद्धा लक्षण भक्ताचंच आहे, भक्ताचंच असलं पाहिजे। तर या अभंगाचा भाव सृष्टीकडून असा आलेला आहे की खऱ्या अर्थाने महाराज म्हणतात, तुम्ही मला एखादं चांगलं काम कोणी करत असेल आणि त्याला जर मी सहकार्य करत असेल, आणि तुम्ही जर म्हणत असाल की याला जर तुम्ही सहकार्य केलं तर तुम्ही नरकात जाल, म्हणजे नरकात घालण्याची भीती जरी मला कोणी घातली तरी मी चांगल्या व्यक्तीला सहकार्य केल्याशिवाय राहणार नाही। घातली या भय नरकाचा भाव सांगतो। भगवंताचं पोट दुखायला लागलं आणि नारद तिथं गेले। नारदाची थोडीशी परीक्षा घ्यायची होती। देवा नाराज दिसा, अरे खूप पोट दुखते गड्या, काय झालं काही माहीत नाही, पण फारच पोट दुखते गड्या। अरे औषध, म्हटले औषध कोणचीच लागू पडत नाही। मग तुम्ही सांगा ना, कोणची तरी औषध असेल ना तुमच्या पोटावर, तुम्ही अगोदर काही घेतली असेल ना? म्हटले गोकुळामध्ये भेटत होते गड्या, आता इकडे भेटतच नाही। म्हटले काय औषध नेमकं काय? अरे खरं सांगू का नारदा, माझं पोट बरं व्हावं असं वाटत असेल ना तर भक्ताच्या पायाची माती आण, आणि ते जर मी खाल्ली ना की माझं पोट बरं होईल बघ। नारदजी खूप फिरले, आता याने द्यायला पाहिजे होती ना नारदाने। नारद म्हटलं की बा आपण दिल्यावर याचं पोट बसेल, पण आपल्याला नरकात जावं लागेल। याने जर आपल्या पायाची माती खाल्ली तर याचं पोटाचं काय करतं, आपण नरकात जाऊ ना, दुखू द्या थोडंसं, बघू नंतर, आपलं काही त्याचं आहे ते, आपल्याला काय चिंता आहे। नारदजी परत आले, भगवंताने आणखी सांगितलं, ये नारदा तू सगळ्या ऐकून आला, कोणीच तुला माती द्यायला तयार नाही, पण गोकुळात गेला होता का तू? म्हटलं नाही गोकुळात नव्हतं गेलो। मग आता कशाला पाठवता देवा गोकुळात? अरे सगळं फिरून आलो मी, कोणीच माती द्यायला तयार नाही। अरे जा गोकुळात,
गोकुळात ज्यावेळेला नारदजी गेले महाराज, त्यावेळेला नारदाला आमच्या गवळणीने पहिऱ्याने काय विचारलं, माझ्या देवाची तब्येत कशी आहे, प्रभूची तब्येत बरी आहे ना, बऱ्याच दिवसापासून निरोप नाही, प्रभूची तब्येत बरी आहे ना नारदा. त्यावेळेला नारदाने सांगितलं, त्याच्यासाठी चालू पहा, प्रभूचं पोट फार दुखते, देवाचं पोट दुखते, देवाचं पोट दुखते नारदा. गवळीने रडायला लागल्या, हा देवाचं पोट दुखते. आणि मग औषध कावणी नेले नारदा तुम्ही? औषधीसाठीच आलोय बघा, मला पाठवलं. काय औषध आहे? भक्ताच्या पायाची माती, हे जर त्याने खाल्ली तर त्याचं पोट बसते. ते माती पाहण्यासाठी मी इकडे आलोय बघा, तुमच्याकडे मिळेल का? गवळणीने महाराज एवढं मोठं गठोडं बांधून दिलं त्या मातीच्या, अर्थात त्या पायाच्या मातीचं एवढं मोठं गठोडं. गा म्हण नारदा, डोक्यावर घ्या, घेऊन जा, यातली जेवढी लागेल तेवढी खाऊ द्या, त्याचं पोट बरं झालं पाहिजे. नारदजी म्हणतात, अरे तुम्हाला काही समजते का नाही, त्याचं पोट बरं होईल पण तुम्ही नरकात जाल ना, तुम्ही नरकात जाल ना, तुम्ही कशाला नरकात जाता विनाकारण? त्याचं पोट बरं होईल पण तुम्हाला नरकात जावं लागेल ना. तुमच्या पायाची माती आहे, तो देव आहे, त्याने खाल्ल्यानंतर तुम्ही नरकात जाणार नाही. त्यावेळेला गवळणी म्हटले, अरे नारदा जा, आमच्या देवाचं पोट जर या मातीने बरं होत असेल ना, तर आम्ही 1 जन्म नाही 7 जन्म नरकात गेलो तरी चालेल, पण आमच्या देवाचं पोट बरं झालं पाहिजे. तू का म्हणे सत्य करावा साय, तुका घातलिया घातलिया हो नरकाचा घातलिया भय घातलिया भय घातलिया भय घातलिया भय घातलिया
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली